श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं वातात्मजं वानरयूथमुख्यं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय गोविन्दाय दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण वाराणस्यां भैरवदेव संसार भयनाशनम् दर्शनेन विनश्यन्ति श्रीराम जय जय राम श्रीराम जय श्रीराम जय राम श्रीराम जय राम राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान उमापति महादेव नमः पार्वती पतये हर हर महादेव सीताकांत स्मरण जय राम जय रघुवीर श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमो नमः निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम नमः पार्वती पतये हर हर महादेव कांत स्मरण जय रघुवीर श्री गणेशाय नमः। काल आपण हयग्रीव जन्माची कथा पाहिली। भीष्म पितामह धर्मराजाला सांगतात, वैशंपायन जन्मेजयाला सांगतात, जो कोणी ब्राह्मण प्रतिदिवशी या अवताराची कथा स्वतः ऐकतो, दुसऱ्याला ऐकवतो, त्याचं वेदाचं अध्ययन पूर्ण होतं। आजच्या प्रवचनामध्ये भगवंताच्या नामसंकीर्तनाची महती काय आहे हे सांगणार आहे। हे राजा, तुम्ही जो प्रश्न विचारला, हयग्रीव अवताराची कथा प्राचीन आहे, याचं उपाख्यान वेदामध्ये अनुमोदित केलेलं आहे। परमात्म्याच्या कार्याचं साधन जगाला समजवलं आहे की या जगाचं कल्याण करायचं असेल तर याचं साधन परमात्माच आहे। मनुष्याकडून पाच मी आता विज्ञान युगामध्ये एवढे शोध लागले, कशाकरता शोध लागले? मानवाच्या कल्याणाकरता। त्याचं एक छोटंसं उदाहरण सांगतो। माणसाच्या शरीरामधलं रक्तामध्ये सगळ्या गोष्टी शोधायचं ज्ञान दिलं देवाने। तुम्ही कमी असताना जास्ती सांगून औषध देणं आगाय झाला। वाढवून द्यायच्या पेशीन कमी करून द्यायच्या, दोन्ही युक्त्या सापडल्या तुम्हाला। मग हे मानवी ज्ञान जे आहे ना ते घातक ठरतं पुढे, आणि जे वेदाचं ज्ञान आहे ते तारक ठरतं। मागे काय ते काय डॉक्टर आहे दोन्ही, असं आहे। शिक्षकाला सुद्धा शिकवण्याचं ज्ञान दिलं होतं ना, त्याने शिकवण्या काढल्या। पण आता कुठे बोलाल, कुठे कुठे मान्य आला था? प्रत्येक गोष्टीत असंच आहे।
आज मी लोकांना सांगितलं नाही, तुम्ही हे शांत्या शांत्या विचारता, स्वतःहून विचारता काही शांती आहे का? अरे उपासना करणं, उपासना सत्य दया दान याची बुद्धी होईल आणि जीवन सुधरेल. नुसतं जीवन नाही, पुढचा जन्म सुधरेल. मागल्या जन्मा किती शेतं घेतले याचा पराक्रम करण्यापेक्षा आपण किती षडरिपू जिंकले हा पराक्रम आपल्याला महत्त्वाचा आहे. शेवटी पोरं म्हणतील काय कटकट लावून ठेवली आमच्या मागे. संपत्तीचं असं आहे की ती नाही आवरली गेली तर पोरं सुद्धा काय म्हणणार, काय डोकं उठाडत. असे काही श्रीमंत आहे की त्यांना त्या संपत्तीपासून उपद्रव आहे. हे समजण्याकरता हे ज्ञान आहे. पण आपण संताच्या आणि ईश्वराच्या मागे पडण्यापेक्षा, आजच मला एका बाईने विचारलं ना, मार्गशीर्ष महिन्याला अजून 8 दिवस बाकी आहे, म्हणजे दादा आम्ही 12 वर्ष झाले मार्गशीर्षातले गुरुवार करतो, बा कसं कान ठेवून ऐकते ना ते, पण अजून अशी काही स्थिर लक्ष्मी नाही. म्हटलं तू गुरुवारी लक्ष्मीचं पूजन करते ना, दादा येते लक्ष्मी पण थांबतच नाही, चाललीच जाते, थांबतच नाही, चालले. म्हटलं तू त्याला एकटीला बोलवते. म्हणजे मग असं शास्त्र आहे की देवाचं सुद्धा पूजन करायला पाहिजे गुरुवारी. तू एकटीला बोलवते, तिला करमत नाही, तुझ्या घरीत नारायण नसतो, ती चालली जाते. तू राहते का? म्हटलं माहेरी जास्त दिवस, नारायणाकडे पटकन येते ना, म्हणे आहो, मग तशी ती चालली जाते. तू दर गुरुवारी नारायण आणि लक्ष्मीची पूजा कर, म्हणजे दोन्ही तुझ्या घरी राहतील. अरे बापरे, हे तर 12 वर्षापूर्वी माहिती पाहिजे. म्हटलं तू आत्ता आली, मी काय करू? मी का घरी सांगायला येऊ? हे हा समाज असा झाला आहे. आता पहा तुम्ही, पुढच्या गुरुवारी हे पानं असे तोडायला लोक तयार राहतील, पण आपण पानं तोडतो त्याला एक तांब्याभर पाणी घालायला तयार नसतं. ते झाडं तुमच्यावर कोपणार नाही, अरे कधी पाणी घालत नाही, काही नाही, गावरा आला माझं. हां, हे लक्षात ठेवलं पाहिजे. ते तुम्ही नुसतेच लक्ष्मीची पूजा करता, तिला कंटाळा आला की चालले जाते तुमच्या घरातून ती. हा ना, इकडून आली की तिकडे जाते, तिकडे झालं की इकडे जाते, कुठे मीटर जळतं तर कुठे फ्रीजचं भांडत उभं राहतं, तर कुठे आमची तब्येतच खराब होते. तिला वाट आहे. हा, पण नारायण जर असला तर तुमचं घर ती सोडणार नाही. असं आहे, हे कळायला पाहिजे. नुकतंच पुस्तकवाला लिहून देतो, मार्गशीर्षातले गुरुवार लक्ष्मी पूजन करा, बस, याच्या पलीकडे काय लिहित होतं. त्याला लक्ष्मी एकटी राहत नाही हे माहीत नाही ना. माणूस घरी नसला, बाई इकडे फिर तिकडे फिरतच राहते. हां, असं आहे ते. नारायणाशिवाय लक्ष्मी स्थिर राहणार नाही. आता सुरू होते तुमच्या मागे गुरुवार. असं आहे. पहा तुम्ही, आता पुष्कळ गुरुवारवाला बाया ना, नाही ते आल्याशिवाय मी जेवणार नाही, मी गुरुवार नाही सोडणार. तिला ते बाकीचे म्हणजे काय, ते केव्हा येते ना, आपण कुठेला थांबायला पाहिजे, उरकून घ्या आपलं आपलं. अशा त्या असं आहे ते. म्हणजे हे लक्षात आलं पाहिजे की नारायणाशिवाय लक्ष्मी थांबत नाही. आता त्याचं उत्तर येईल पुढे बघा. वेदानं दिलं. आजच दुपारी मला एक अनुभव आला. आम्ही 12 वर्षापूर्वी म्हणजे वेदांत जेव्हा शिकलो तेव्हा आमच्या गुरुजीने सांगितलं होतं, कलियुगामध्ये लोक रस्त्याने वेडे तर बोलतीलच, पण चांगले माणसं सुद्धा रस्त्याने बोलत चालतील म्हणे. तर तेव्हा काही खरं पटायचं नाही. पण ते कानात बोळे घातलेले लोक ते फोनवर बोलतच चालतात नाही, प्रदक्षिणा मारतात. म्हटलं कोणाशी बोलताय तुम्ही? कॉल चालू आहे. तेव्हा लक्षात आलं की आपण जेव्हा शिकलो की कलियुगात लोक चालताना सुद्धा रस्त्यात बाजूने तो गाडी चालू असतो तो बोलतो, कोणाशी बोलतो हा, तर कानात ते असतं. ते जे वेदांचे अनुभव कसे येतात बघा. ते
आता तुम्हाला ते ज्ञान तुम्हाला माहीत नाही, त्यामुळे तुमच्याला अनुभव येणार नाही. पण कलियुगात पोरं वागवणाऱ्यांनी हा अनुभव तुम्हाला लवकर येतो, कारण तो तुमच्या नजीकचा आहे. काहीच विचारत नाही, हो दादा तो काहीच नाही, काय करतो कोणा ठोक. त्याच्या सासूनं काहीतरी त्याची दाढ बांधली. म्हटलं मग आपण डॉक्टरला सांगू, उपटून टाकू ती दाढ उपटायला 500 रुपये लागतं म्हणे दादा. असं आहे. ह्या ज्या तुमच्या कल्पना होत चालल्या ना, आपल्या घरातले संस्कार जर त्याच्यावर असतील तर तो एकदम बदलणार नाही. आपण फक्त तू कमाई कर एवढेच संस्कार केले बस. आल्या गेल्याची कोणाची खबर घेणं हा आपला धर्म आहे. विचारपूस करणं. सख्खे भाऊ 6-6 महिने भेटत नाही, बोलत पण नाही कोणाशी. टाकून दे म्हणे त्याला मेसेज, अरे काय बोलणं फोनवर, भाऊ आहे तुझा. कारण धर्म तर टिकणार नाही ना त्याच्याने. आपल्या कमाईतलं स्वकीय आप्त बंधू बांधव गोर गरीब हे सगळ्यांचा अधिकार आहे त्याच्यात. तर त्याच्याशिवाय उपयोग नाही तो. म्हणून हयग्रीव रूप जे आहे ते वेदाचंच तत्व आहे. आता नारायण कुठे कुठे आहे हे ऐक. सांख्य योगामध्ये ब्रह्म हे हविष रूप आहे. हविष म्हणजे यज्ञाचं जे द्रव्य आहे ते द्रव्यही नारायण आहे आणि यज्ञातला अग्निसुद्धा नारायण आहे. पुढे यज्ञ ही नारायण हे आणि त्याचं स्वरूप आहे. नारायणाच्या प्राप्तीकरताच यज्ञ केला तर उत्तम गती मिळते. नारायणं परम तपम नारायणं परम मखम नारायणं परम योगम नारायणं परम धामम. परमधाम कोण आहे? आता हे 4 धाम आहे. इथे नारायण आहे म्हणून धाम आहे ना. जिथे शिव आहे तिथे मोक्ष आहे. म्हणून अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरी द्वारावतीश्चैव सप्तैते मोक्षदायका. 3.5 शंकराच्या आणि 3.5 विष्णूच्या. एकूण मोक्षपुऱ्या किती? 7. म्हणून नारायणाची प्राप्ती करणं हे मोक्षाचं साधन आहे. नारायणाकरता ऋतू सत्य नारायण स्वरूप आहे. हे ऋतू जे आपल्याकडे हेच नारायणाचं रूप आहे. म्हणून अनुष्ठान मात्रानं पुनर्जन्म मिळत नाही. नारायणाचं जर विष्णूचं अनुष्ठान केलं तर मनुष्य दिवसेंदिवस विष्णूच्या पूजेनं निवृत्ती प्रधान होतो आणि सकामतेनं मनुष्याची प्रवृत्ती कायम राहते. तो निवृत्तीकडे वाटचाल करत. आपली प्रवृत्ती निवृत्तीकडे जाईल तरच शांती होईल. जर ती निवृत्तीचा मार्ग धरणार नाही तर तिला शांती मिळणार नाही. बरं, शांती कोणाची पत्नी आहे? शांतारामाची. मग तुम्ही शांतारामाचं भजन केल्याशिवाय शांतारामाचं पूजन केल्याशिवाय शांती राहील कशी? आपल्याला शांती पाहिजे, नारायण नको आहे, मग ती जास्ती दिवस राहत नाही. आमचं चांगलं चालतं मध्ये काहीतरी येतं. असेच प्रश्न असतात तुमचे. त्याचं कारण नारायणाला. नारायण म्हणजे काय? सत्य. तुम्ही सत्याला धरून ठेवलं की शांती. सत्याचं उलट स्वरूप शांती आहे. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. म्हणून भगवंताचं नाम हे सत्याचंच प्रतीक आहे. पहा तुम्ही आता एवढं विज्ञान झालं ना तरी कोर्टामध्ये देवाची शपथ खरं मी सांगेन. सगळे खासदार आमदार शपथ खाता. पहा
त्या बिहारमध्ये शपथा सुरू होतील परवा. तुम्हाला ते घ्यावी लागते शपथ, पण आपण शपथेपुरती शपथ घेतो. शपथेपुरती शपथ घेतो. म्हणून ती जे सत्य आहे ते सत्य वचनच पाहिजे ना. मग सत्य वचन कायम राहण्याकरता सत्याचं जो दुसरं स्वरूप आहे नाम, ते घेत राहा, म्हणजे ते सत्य आठवणीत राहतं. सत्यम त्रिसत्यम. सत्य इतकं सत्य आहे की त्याला दुसरी उपमा देता येत नाही. जगात सूर्याला दुसरी उपमा, सोन्याला दुसरी उपमा, गावराणी तुपाला दुसरी उपमा, कारण ते स्वरूपच असं आहे की त्याचं दुसरं स्वरूप दुसऱ्याला देता येत नाही. बाकीच्या गोष्टीला दुसरे प्रमाण आहे, पण या गोष्टीला नाही. कालच मला त्या गणेश कॉलनीतून एक ताई विचारायला म्हणे, दादा आम्ही याला जातो म्हणे गजानन महाराजांच्या पायी वारीला, तर सगळे म्हणतात धूळ भेट घ्यायची. म्हटलं मग धूळ भेट म्हणजे आपलं शेगाव जवळ राहिलं की जायचं, पाय धुवायचे नाही, पाय न धुता देवाची भेट घेणं, याला धूळ भेट आहे. कारण धूळ भेट म्हणजे देवाच्या भेटीकरता आतुर होणं. जसे आमचे वारकरी पळत सुट्टा आणि पळत पळत पांडुरंगाच्या मंदिरावर आल्यावर त्याची भेट घेऊन घेतात. आमचं नामदेव पारील डोकं लावलं की झाली भेट. नाही म्हणे आमच्या बरोबरच्या वारीमधल्या सगळ्या भगिनी असं म्हणता 4 दिवस रस्त्याने चालायचं, आंघोळ करायची नाही, काही करायचे नाही, तसं जायचं 4 दिवस. म्हटलं हे तर अपवित्र झालं. आपण सगळं अमंगल केलेलं मंगल नाही केलं तर मग काय उपयोग आहे. स्नान काय आहे? मंगल. मग अशी यात्रा झाली आता. ते म्हणजे तुम्ही याच्यावर सांगा, म्हणून ते आज सांगतोय मी. 4 दिवस आंघोळच करत नाही रे. म्हटलं मग जेवू नका. आय चालवलं जाईल का? मग जसं देहाला अन्न आहे तसं स्नानाला शुचिर्भूतता असं आहे. शुचिर्भूतता नसली तर मग ते काही हे होत नाही ना. आपल्याकडे कसं करता पाणी ठेवलं तिथे पाय धुवून आत या. बरेच लोक पाय धुतात, परत चप्पल घालतात, परत येतात. इकडे चप्पल काढायची मग तिकडे पाय धुवायला जायचं, मग तेवढं टळस परत चप्पल घालली. म्हणजे पाय धुतल्याचा काय उपयोग झाला? बरं सांगणारे सुद्धा सांगता घरून पाणी घेऊन या, चपला घालून पाणी आणलं तर ते कसं काय टाकायचं देवाच्या अंगात? ते उत्तर प्रदेशात चालतं तसं, आपण टाकत नाही. हा महाराष्ट्र आहे. त्या राजस्थानमध्ये पाणीच कमी होतं पूर्वी, म्हणून धकून जात होतं त्यांचं. वाळूची माती होती म्हणून ते चपला घालून देवाला लागायचे. इकडे तसं नाही चालत. कारण हा महाराष्ट्र आहे, मोठा आहे, हा विचारी आहे, आचारी आहे. आपल्या शिर्डीला याला त्याला मारामारा झालेला ऐकलं का तुम्ही कधी? भक्तांच्या आणि व्यापाऱ्यांच्या. त्या खाटू श्यामला मारामाऱ्या ठोक्या अटक होऊन गेलं. असं आहे. कारण गिरायकाशिवाय व्यापार चालेल का? मग गिरायकाला असं बोलून कसं चालेल? लुटलो आले की लुटा. मग तिथे सत्य आहे का? लक्ष द्या शब्दाकडे. जर तुम्हाला त्या देवात महत्त्व आहे, देवाचं महत्त्व वाढवायचं असेल, तुम्ही काय वागलं पाहिजे? सत्य. त्या टी व्हीवर असं चित्र दाखवावं लागतंय. एक आजोबा बगीचात बसलेले असतात आणि ते पाकिट काढतात आणि पाकिट विसरून जातात, चालायला लागतं. एक लहान मुलगी तिथे सायकल खेळत असते, ती पाकिट उचलते, सायकलवर जोरात आजोबा. म्हणजे मनुष्य विसरून जातो. त्या मुलीला पटवलं आहे
की ज्याचं आहे त्याला द्या म्हणून ती लहान मुलगी पळत जाऊन आजोबाच्या हातात पाकिट देते. मग आजोबा त्याच्यातली 10ची नोट चॉकलेट करता देतो. माझ्या आईने नाही सांगितलं आहे घ्यायचं नाही, हे दाखवावं लागतंय चित्र. का तर जगात लोक सापडलेली वस्तू देत, ज्याची आहे त्याला दिली पाहिजे, हे सत्य स्वरूप भगवंताचं आहे. एवढ्याकरता चित्र दाखवायचं आहे. चित्राचा उपयोग काय? ते का करमणूक आहे? हे लक्षात आलं पाहिजे. आणि आपल्याला कळत नाही, हल्ली सगळीकडे CCTV असते, उचलताना दिसून जातं तुम्ही. तर मग सत्याचं स्वरूप जगात असत्य झालं म्हणून चित्रण लावावं लागतंय. असत्याला फार जोर आलाय. असत्याला फार जोर आलाय. पूर्वी एवढा धर्म होता, अरे ते गावाला गेले रात्री उठून पाहत जा रे दरवाजाकडे, म्हणजे लोक आपलं घर सोडून झोप सोडून 2दा पाहिजे. आता ते म्हणते आम्हाला काय माहिती, कोणी पाहतच नाही. कारण कोणाला काही सहकार्याची भावना राहिलेली, सहकार्य सुद्धा हे सत्यावर आधारित आहे. बिना सहकार नाही उद्धार, तुमचं घोषवाक्य आहे सरकारचं. आता गद्दारांना किती सहाय्य केलं तर कसं काय होईल? खरं हल्ली जास्ती आहे गद्दार. जो मालक देतो त्याचे हे विकायचं दूध गोशाळेतलं. इतके भारी आहे ते कामगार, ते कॅमेऱ्यावर फडकं टाकून देतात 10 मिनटं आणि लगेच काढू घेतात. माझ्याकडे विचारायला येतं म्हणून मला माहिती आहे. असं जगात चालतंय. मग कसं काय तुम्हाला सत्य होईल? कसं काय साईबाबा तुमच्या पाठीशी उभे राहतील? कसे काय स्वामी समर्थ वगैरे, कसे गजानन महाराज येतील तुमच्याकरता? तुम्ही जर असत्य कार्य करत आहात तर तुम्हाला सत्यरूपी ईश्वर मदत करणार नाही. परमात्मा सत्य स्वरूप आहे, त्याचं स्वरूप सत्य. आपण इतके दिवस झाले करतो हे देव काही फिरून पाहत नाही. त्याचं काय पाहिजे? तुम्ही डुप्लिकेट सत्य करताय. जसं जसं सत्याचं आचरण होईल, सत्यनारायणची विड्याची पानं दुसऱ्याकडून मागायची तयारी आहे आपली. आपला जो देव करतो त्याचं साहित्य आपल्या शुद्ध कमाईतून आणलं. कारण देवाला लावायचं जसं सोहळ्यात करावं लागतं, तसं द्रव्यसुद्धा कष्टाचं असावं. ते 16 आपल्या श्रावणी सोमवारात कथा आहे बा. सगळे लोक दूध टाकतात, डबा डबा बादली बादली. एक आजी येते इतकंसं दूध आणखीन टाकते तर महादेव भरून जातो. अशा कथा दिलेल्या असतात. कशा करता? तर तिने भावनेनं दिलं. सगळं घरातलं करून उरलं होतं तेवढंच आणलं. आपण ज्याच्याकडे दूध आणलं त्याचे पैसेच दिले नाही. असं आहे. हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला. आपण असत कर्म करतो, त्या असत कर्मामुळे आपल्याला साह्य कमी होतं आणि जे सत्कर्म करतात त्यांना साह्य जास्त मिळतात. सत्कर्म योगे आपलं तर चाललं. नेरी नाक्यापर्यंत पोहोचलंय. असं आहे. म्हणून ते म्हणतात अनुष्ठान हे पूर्वजन्माच्या पुण्याशिवाय होत ईश्वराचा, आणि निवृत्तीप्रधान धर्म नारायणाचा आहे. म्हणून प्रवृत्ती धर्म नारायणाचं स्वरूप आहे. दोन्ही गोष्ट, प्रवृत्ती धर्म हे देवाचं स्वरूप आहे आणि निवृत्ती धर्म हे त्याचं रूप आहे. रूपापेक्षा स्वरूपात शक्ती कमी आहे. निवृत्ती धर्म जास्त आहे. निवृत्ती धर्माच्या संतांची देवाला सेवा करावी लागते
आणि प्रवृत्ती धर्माच्या लोकांकरता लोकांना बुद्धी द्यावी लागतो. हा यज्ञ करतो याला द्या रे पैसे, लोकांना सांगतो देव. नाथा घरी श्री हरी घासी स्वतः सेवा गेली. तुकारामांच्या वह्या स्वतः तारल्या जैशा लाह्या. निवृत्ती धर्माकरता त्याला उभं राहावं लागतं. एकदा मी देहूला गेलो, 10 वर्ष झाले. तर मी ते डोहाकडे पाहत होतो आणि माझ्या मनात आलं की काय तुकाराम महाराजांनी हे रहस्य केलं असेल, कशा वह्या तरल्या असतील. कधी तुकाराम महाराज इथे असते आता आपल्याला तर आपण खरंच त्यांचे पाय धुतले. एवढं म्हटल्यावर आमचे महाराज वरतून खाली उतरले आणि ते बरोबर त्या डोहाजवळ पडले. मी लगेच खाली उतरलो, डोहाचं पाणी घेतलं, त्यांच्या पायावर घातलं. म्हणजे इतकं फळ मिळतं तिथे. म्हणजे मी एवढंच म्हटलं होतं, जर तुकाराम महाराज आपल्या समोर असते तर आपण तिथे पाय धुतले. एवढ्याबरोबर हे स्वारीवरतून खाली उतरले. नाही तर मला म्हणे मी नाही उतरत म्हणे खाली, तुम्ही जाऊ नये म्हणे. आणि काय झालं तर ते पटकन खाली आले. मग मला म्हणे तुम्हाला हेच साधायचं होतं का? म्हटलं नाही, ते तुकाराम महाराजांनी साधून दिलं, आपण साधलं नाही. या महापुरुषांच्या जवळ गेल्यानंतर आपण ज्या भावना करू ना त्या पूर्ण होतात. म्हणून तर तुमच्या शेगावला स्वामी समर्थाकडे साईबाबाकडे भावना मनोकामना का पूर्ण होतात? तर हे सत्याचं स्वरूप नाही, सत्यच आहे. मी जरी समाधिस्थ झालो तरी तुमच्या मनोकामना पूर्ण होतील असं जाताना ते सांगून गेले. देव जाताना असं काहीच सांगून गेले नाही. उद्धवा तू तिकडे जाय, भरता तू तिकडे जाय, मी चाललो. देव सांगत नाही. असं आहे. संत जगाच्या कल्याणाकरता अस्थी ठेवून जातात. जगाच्या कल्याणात संतांच्या आणि देह कष्टभीती. आपला परोपकार म्हटला की थरक होत. म्हणून प्रवृत्ती धर्म हे नारायणाचं स्वरूप आहे. भूमी उत्तम गुण आहे, भूमी उत्तम आहे, पण तिच्यामध्ये गंध आहे. जलाचा गुण रस आहे, तेजाचं गुण रूप आहे, वायूचा गुण स्पर्श आहे, आकाशाचा गुण शब्द आहे. नारायण असा भिन्न नाही. मन, काल, नक्षत्र आणि मंडळ हे त्याची कीर्ती आहे परमात्म्याची. आणि लक्ष्मी, श्री, संपूर्ण देवता सांख्य योग शास्त्राप्रमाणे नारायणाचं स्वरूप आहे. हे नक्षत्र, तारे वगैरे सगळं त्याचं स्वरूप आहे, असं काही वेगळं नाही. ज्योतिषशास्त्र म्हणजे काही नुसती गोष्टी नाही, ते भगवंताचं स्वरूप आहे. पण आपल्याला असं सांगितलं की शनी शंकराचा अवतार आहे, मारुती शंकराचाच अवतार आहे. म्हणजे असंच तुम्हाला कळवलं आहे, ते समजवलं आहे की हे सगळं माझंच स्वरूप आहे. एवढंच नाही, आकाशातून पडलेलं पाणी जसं समुद्राला जातं तसं कोणत्याही देवाची आराधना केली तर मला जीवन मिळते हे समजावून दिलं आहे. आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारा केशवम प्रतिगच्छति. कोणत्याही देवाचं का ते ईश्वरालाच प्राप्त होतं. म्हणून पुरुष प्रधान प्रभाव, कर्म आणि दैव या गोष्टी वस्तुती कारण असतात. म्हणून नारायण रूप हे जगाचं अधिष्ठान आहे. करता भिन्न भिन्न प्रकारचा दिसतो. राम अवतार वेगळा दिसतो, कृष्ण अवतार वेगळा, भिन्न आहे, पण सगळे एक आहे. गहू एक, प्रकार बहु, सोनं एक, अलंकार अनेक, असं आहे. असे दोनच पदार्थ आहे, दोनच धान्य आहे की त्याचे प्रकार अनेक होतात. बाकीचे धान्याचा एकच प्रकार होतो, कारण त्याचं गुण आहे. हरभऱ्याची डाळ किती पदार्थ तयार होतात त्याचे, पिठल्यापासून तर जिलेबीपर्यंत, बुंदी. आणि गव्हाचे प्रकार जास्ती. असे दोनच धान्य आहे. आणि म्हणून यांना देवधान्य म्हटलंय, उगाच म्हटलेलं नाही. का देवधान्य आहे? आणि तांदूळ हे भगवंताचं स्वरूप आहे.
स्वच्छ. कसा तांदूळ आहे? धुतलेल्या तांदळासारखा. आमचा जावाई धुतलेल्या तांदळासारखा आहे, माझा भाऊ धुतलेला तांदळासारखा आहे, प्रमाण आहे. असं आहे. म्हणून पूजेमध्ये 2 धान्य प्रधान. बुवाच्या खायाकरता लिहितो म्हणे तो. आज तर आपली वत्सला काकू आहे आणि ती सगळ्या पोरी बिघडवते. मग जिच्याजवळ वात्सल्य आहे तीच वत्सला आहे, जिच्याजवळ वात्सल्य नाही ती वत्सला होऊच शकत नाही. म्हणून त्यावेळेस कर्ता भिन्न होतो. नाना प्रकाराने वेगवेगळ्या देवाने तसे अवतार घेतले. 5 कारण रूप सर्वत्र आहे आणि हरी सगळ्यांमध्ये विराजमान आहे. तो सर्व व्यापक आहे, तो जाणण्यास कठीण नाही. त्याला जाणायचं असेल तर कठीण नाही आहे. संपूर्ण लोकांमध्ये तो आहे. ब्रह्मादी देवतामध्ये सुद्धा तोच भरलेला आहे. आत्मज्ञानी लोकांमध्ये तोच भरलेला आहे आणि अज्ञानांमध्ये सुद्धा तोच भरला आहे. म्हणून ऐश्वर्य संपन्न परमात्मा आहे, अवस्थान आहे आणि म्हणून त्याला वासुदेव असं म्हणतात. वासनात वासुदेवस्य वासितं भुवनत्रय सर्वभूत निवासोसी वासुदेवो नमोस्तुते. म्हणून परम महर्षी नारायणांनी नित्य महान ऐश्वर्ययुक्त गुणाचं वर्णन केलं आहे आणि या गुणात सगळे ऋतू मास सगळे बसतात. म्हणून महात्मे लोक गमनागमनाचा विचार न करतात, याचं संकीर्तन करून परमात्म्यामध्ये मिळतात. शेवटचा उपाय काय सांगितलं आहे की सगळ्या उपायापेक्षा संकीर्तन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तेच मानवाने केलं. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस्तम तन्नमामि हरिं परम. नाम संकीर्तन साधन पैसोपे जडतील पापे जन्मांतरेची. हे अनेक वेळा ऐकून सुद्धा बुद्धीत का राहत नाही आणि आपण नाम संकीर्तन जास्त का करत नाही याचं कारण आपला त्याच्यावर अजून विश्वास बसला. भजनाच्या संगतीला का लागत नाही तो. पण जेवढे संप्रदाय आहे त्याच्यात भजन आहे. दत्त संप्रदाय घ्या, भजन आहेच. कारण देहाला भजन आणि इंद्रियांना भजन. हे इंद्रिय दमवले पाहिजे, रमवले पाहिजे. म्हणून त्यावेळेस जन्मेजयानं विचारलं, भगवान हे ब्रह्मन वैशंपायनांना म्हणतात, अनन्य भावानं भजन केल्यानं भगवान भक्ताला प्रसन्न होतात हे आज माझ्या लक्षात आलं. अनन्य भावानं, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषाभिनित्ययुक्तानां योगक्षेमं भाम्य. ते संस्कृत कथेमध्ये कथा आहे. एक विद्वान संस्कृत पंडित होते. त्यांनी एक दिवशी भगवद्गीता वाचली आणि ते म्हणे वाहम्यम कसा, देव कसा होईल. मग काय करायचं तर त्याने आपल्या अक्षरामध्ये करो मी हम करून टाकलं. भगवंताने पाहिलं मी सांगितलेली गीता आहे ने. म्हणून दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी एक लहान मुलगा गेला 8 वर्षाचा. त्याच्या अंगावर खूप जखमा होत्या. तो भिक्षा घेऊन त्यांच्या घरी गेला. शास्त्रीबाची बायको बाहेर आली, काय रे वा म्हणे महाराजांनी काल आमच्या घरी पूजा केली होती, त्याचं सामान आहे म्हणे. अरे म्हणे तुझ्या अंगावर इतक्या जखमा आहे, काय करावं म्हणे. तुमच्याच नवऱ्याने माझ्या अंगावर जखमा केल्या, त्यांना सांगून द्या म्हणे. चाललं गेला. ही बाई माली जसे शास्त्रीबा घरात आले तशी चवताळली ना. एवढा गोरा पान लहान मुलगा म्हणे, त्याला इतकं मारलं तुम्ही आणि त्याने तुमची भिक्षा आणून दिली. हा म्हणे कोण म्हणे 8 वर्षाचा वयाचा पोरगा आला होता. मग शास्त्रीबाचं डोकं चाललं की आपण काल करो मी हम केलं, पश्चात्ताप झाला. 7 दिवस उपोषण केलं. तेव्हा रात्री भगवंताने स्वप्नात सांगितलं
वेदाच्या शब्दामध्ये यत्किंचिती बदल करायचा असं आहे. कारण तुम्हाला व्याकरणाची उत्पत्ती माहिती असली की तुम्ही उलटपालट करू शकता. ते शब्दाचे आहे, भगवंताची नाही. म्हणून संतांनी लिहिलेल्या अभंगात थोडं फारही गडबड करायची नाही. भीमसेन जोशींनी एका ठिकाणी म्हटलं होतं, आम्हाला भजन म्हणताना किंवा राग रागिणी म्हणताना शब्दाला उच्छेद करावा लागतो म्हणे. ते आम्हाला पाप लागतं म्हणून आमची बुद्धी मध्याकडे वळते म्हणे. नाही तर एवढे अभंग म्हणून तर आमची बुद्धी इकडे झाली पाहिजे. आम्ही ईश्वराकरता गात नाही म्हणे, आम्ही लोकांच्या करमणुकीकरता गातो. जर आम्ही करता ईश्वराकरता गायला असलं ना तर कुठल्या कुठे गेलं असतं. आणि शेवटी त्यांची बुद्धी झाली. त्यांना भारतरत्न पदवी मिळाल्यावर ते तिथे गेले आणि दिल्लीला घ्यायला. शेवटी अब्दुल कलाम पुण्याला आले आणि त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या हातात दिलं. आपले तर कुदत गेले असते. ते 2-4 आंधळे शंकराचार्य तर लाईनीत उभे होते मध्ये. काय करायचं भारत. पंढरी निवासा सख्या पांडुरंगा हेच माझं भूषण आहे म्हणे. असं इतकी मेमरी त्यांची शार्प होती. एवढं टाकून सुद्धा शार्प होती ती. नाही तर लोकांची भ्रष्ट होऊन जाते. कारण ते संत बाणीशिवाय दुसरं गायचं नाहीच. म्हणून ते म्हणतात उपनिषदामध्ये सुद्धा संपूर्ण वेदाचं विधिविधान सांगितलं आहे. आणि उपनिषदाचा स्वाध्याय केल्यानंतर हरिनारायणाचं भजन सांगितलं आहे. स्वाध्यायी लोक जे आहे ना ते नारायणाचं नाव घेतात, असे अवताराच्या देवाचं नाव नाही घेत. जय नारायण हरिनारायण जय नारायण. नारद सुद्धा कोणाचं नाव घेतात? नारायणाचं. कृष्ण अवतारात आले, राम अवतारात आले, वामन, प्रत्येक अवतारात नारद आले. पण नारदाने अवताराचं नाव नाही घेतलं, मूळ नाव घेतलं आहे. शंकराचार्यांनी सुद्धा काय लिहिलं? भजगोविंदम भजगोपालम मूढमते नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे जय गोविंद हरे जय गोपाल हरे मंजुल गुंजा भूषा माया मानुष वेशा नारायण नारायण जय गोविंद हरे पीतांबर परिधाना सुर कल्याण निधाना नारायण नारायण जय. नारायण शब्द धरलाय, एकमेव नारायण. म्हणून आपल्याला महिन्यातून एकदा सत्यनारायण धरायला लावलाय. असं आहे. नारायणम जगत सर्वम नारायणम जगत तपम. आणि नारायणाचा अवतार सुद्धा माघ शुद्ध दशमीलाच झालाय जगाच्या कल्याणाकरता तिथे बद्रीनारायणाच्या ठिकाणी. म्हणून भगवंताचे अनन्य भक्त नारायणाचं भजन करतात आणि भक्तिरूप धर्म वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. म्हणून भक्तीचा उपदेश करतात. एकांतात भक्तांची दिनचर्या चालू असते. भक्त कधी प्रदर्शन करत नाही, कोणाला म्हणत नाही माझा फोटो काढ भक्ती करताना. नाही, आपलं तर लगेच लेटेस्ट. आणि टेटस, दोन गोष्टी झाल्या सगळ्या. मोठं कठीण असतं. म्हणून भक्त देवाला म्हणतात उपासना आमच्याकडून करवून घ्या. कारण त्याची कृपा असली तरच नित्यनेम होतो. त्याची कृपा नसेल तर नित्यनेम होत नाही. म्हणून भक्तांची दिनचर्या गुप्त असते. आता तुम्ही मला भक्तांच्या दिनचर्येचं समजावून सांगा. लगेच जन्मजयान प्रश्न केला.
जन्मेजयाचं भजनावरचं प्रेम पाहून वैशंपायनांना आनंद झाला आणि त्यांनी उत्तर द्यायच्या आधी टाळ्या वाजवल्या. महाराज झालं काय? अरे तुला समजलं, हा आनंद झाला मला. देव समजला की आनंदच आहे. विठोबाला वाहू बोक्का, भजन करेना तो एक मुक्का. भजनाचा आनंद वेगळाच पाहिजे. जसं भोजनाला दोन्ही बाय आवरून येतात तुम्ही चला, तसं भजनाला झालं पाहिजे. म्हणून मी सांगितले भजन घालून दिले मध्ये 2 वेळा. वैशंपायन म्हणतात, कौरव पांडवांच्या युद्धामध्ये कुरुक्षेत्राच्या मैदानामध्ये अर्जुनाला समोरासमोर शत्रू असताना धर्माचा उपदेश केलेला आहे. भगवान नारायणानं मानसिकता अर्जुनाची तयार केली आहे. माणूस खर्च कुठे? मनानेच. पण दुष्काळ पडतो, बरेच लोकांना कर्ज होतं, पण एकजुटीने लागतात, कर्ज फेडून टाकतात आणि पुन्हा उभे राहतात. पूर्वी एकमेकाला सहाय्य करायचे. एकाचा बैल थकला तर लगेच त्याला बैल निघाला, दुसऱ्याचा बैल द्यायचा आणि मग 2 जणांच्या बैलाने काम करायचं. कारण एकामेकाला शेतकरी मदत करेल तरच होईल ते. आपलं शेत राखायचं आणि शेजारचंच राखायचं. एक दिवस तू ये, एक दिवस मी येईल. आता तसं काहीच राहिलं नाही आहे. भांडणं नव्हते त्या काळात असं नाही, पण असं शेताचं उद्ध्वस्तपणा होऊ देत नव्हते. बरं, पोरखेड करू नको, त्याचं नुकसान झालं म्हणजे जगाचं नुकसान होईल अशी भावना होती. आता म्हणतात त्याचं शिलगू द्या. आता त्या हरियाणाच्या त्या गवतामुळे केवढा प्रश्न उभा राहतो. त्यांना काही शोधता येईल बरं त्या गवतावर? इतकं विज्ञान पुढे गेलं आहे. किंवा सरकारने लोकांनी तयार करून ते एका बाजूला गड्ड्यामध्ये पाणी टाकून द्यायचं आणि ते गवत पडू द्यायचं. ते पेटवतात ते लोक. 1-2दा त्यांना अशी ट्रॅक्टरची मदत करून ते तिथून दुसरीकडे टाकला लावलं पाहिजे. पण नाही, तेही पेटवतात, सरकारी ओरडत राहतं. दरवर्षी त्या गवताचा त्या भानगड होतेच ती. कारण आपण जाळलं तर तिकडे उपद्रव होईल, हा अधर्म आहे हे त्यांना पटत नाही. धान म्हणतात त्याला. दुसऱ्याला उपद्रव झाला, हे गोष्ट लक्षात आली पाहिजे. आपल्या हे गौऱ्यांचं ज्या गावातून शोध लागला माणसाचा जाळाचा, त्या लोकांच्या पाठीत थोपटल्या होत्या मी. म्हणजे काय झालं? अरे तुम्ही हे शोधून काढलं ना बापा हो. म्हणजे देवाने म्हटलं, देवाने बुद्धी दिली, तुम्ही कोणत्या गावाचे? आणि आंबळीच्या सखाराम महाराजांची कृपा आहे म्हटलं. ती टायरामध्ये जळतात त्याच्याऐवजी गौऱ्यात जळा, नाही तर तुमच्या गावाला काय कुठ्याचं जळत होते. हे बाय, हे बसले टायरात जळणारे. का लाकडं नव्हते यांच्याकडे? टायरात जळाले. एका संताच्या गावातल्या लोकांना बुद्धी झाली, त्यांनी गौऱ्या गोशाळेतल्या तयार केला, त्याच्यातलंच गावराणी तूप आणि गावोगावी पैसे घेऊन जाळलं. आज सगळीकडे मनुष्य गौरीत जळतोय. नाही तर कशात जळायचे? कुठलंही लाकूड असायचं. संतच बुद्धी देतात. म्हणून संतांची बुद्धी परोपकारी आणि आपली तिथल्या गौऱ्या उरल्या तर घरी घेऊन चाल म्हणे. बाबाच्या श्राद्धालाच कामात पडतील ना. लक्षात आलं पाहिजे. हे सिद्धांत लक्षात ठेवा. जो जन्म देतो त्याच्या अंतविधीचे लाकडं सुद्धा दुसऱ्याच्या भरोश्यावर पाहतात.
तिथे लाकडं नसले तर मोठ्या मोठ्या अरे पण तुझा बाप मेला आहे ना, काही पाहिलं तिथे नाही तर दुसरी कुठून आण ना. बोलतो काय? हे लक्षात आलं पाहिजे. सगळं सरकारने करायचं याचा अर्थ मग त्यांनी ठेवली ती इलेक्ट्रिक गाडी, जाऊ दे त्याच्यात नाही. म्हणून ते म्हणतात वैशंपायन जन्मेजया, निष्काम कर्म तू आता केलं म्हणून तुझा अज्ञान अंधकार नष्ट झाला. कृष्ण कोणत्या कशाने जाईल? अंधकार निष्काम कर्म होईल तेव्हा. आपण भजन सुद्धा सकाम करतो, देवा ना तुला चांगला नंबर येऊ दे बरं झालं. एवढं भजनाचं त्या नंबरमध्ये टाकलं, त्याचा नंबर येण्याकरता शिकवणी लाव, येऊन जाईल तो. सत्यगुरु राये कृपा मज केली, परिणाई घडली सेवा काही. काही कडे उपदलांतर आहे.